आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुरीची रेसिपी, जी नव्याने होऊ घातलेल्या आईसाठी स्पेशल आहे। तिची रिक्वेस्ट होती, आपलीच फॅमिली मेंबर कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या त्याची रेसिपी असेल। त्यासोबतच मदर्स डे निमित्त आरवने कसं ट्रीटमेंट दिलं मला हेही असेल। त्याला जेव्हा कळालं की मदर्स डे आहे तर तो कशा पद्धतीने वागू लागला हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर आहेच। त्यानंतर चिंच गळवणी आपण प्रत्येकाने खाल्ली असेल तर माझ्या आजीने आज मला चिंच गळवणी करून दिली। नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आरवला सकाळी सकाळी म्हटलं आज मदर्स डे, तू असं शांत का बसलास खरं आरव? मदर्स डे म्हटल्यानंतर शांत का बसलास? बोल की हां, अरे बोल। क्या हुआ? काय झाले? विसरला म्हणून हे झाला जरासं नर्वस झाला मेरे बिल्लू। मग आता विश कर की मला मदर्स डे, हॅपी मदर्स डे म्हणून। जरा मिठी मार मम्मी, एक पप्पी घे। तेवढंच नसतं मग आणि काय काय करणार आहेस? मग स्पेशल काय आहे काय बिल्लू? स्पेशल काय करणारच का रे? तेवढंच नुसते म्हणे की गं काय स्पेशल आहे तर? काय स्पेशल आहे रे? तुला विश करतो। काय विश कर? हॅपी मदर्स डे। एवढा असा हॅपी मदर्स डे वे? मग मी पण लेफ्ट हँड करतो हॅपी मदर्स डे। आणि मम्मीसाठी काय स्पेशल? अगं बाई ग, तेवढंच बसायचंच मी अरे पण मी माझ्या मम्मीला मी मदत करायला पाहिजेत ना। बसायचंच, तुझं एडिटिंग कर पाहिजे तर। आणि आईला, माझ्या आईला मदत कोण करणार? मी करतो ना, मी करतो। काय तू बॅट बॉल खेळायला लागलास सकाळपासून? नाही, मी आता मदत करणार आहे। मम्मी याच्यात ताकद बघ केवढी आली, एका हाताने अडवू लागले मला ये। बस हा, दोघी मदरण्या बसायचो। दोघी मदरने बसायचं म्हणते। ऐक ऐक, हे बघ बसायचं अगोदर ऐक। बसायचं बसणारच आहे की ऐक। आता जसं तुला वाटतं की तुझ्या मम्मीने आराम करावा, तसं मला पण वाटतं की माझ्या मम्मीने आराम करावा। ठीक आहे, मग दोघे पण बसा ना। मग स्वयंपाक तू करणार काय? हा करतो। काय करतो स्वयंपाकात? पहिलं तर पोहे पोहे, आणि मग तुमच्या आवडती कुठली पण भाजी, चपाती, सॉरी भाकरी, भात। थँक्यू सो मच। राहू दे, म्हटलास तेवढं बाज दिलं, करायचं असेल तेव्हा करशील। करतो म्हणते नाही रे, मोठं झालं। ऐक रे सोन्या माझ्या, नाही उठ, मला आवरायचं होतं। पप्पाला सांगतो फोन करून कर, सांग। असा मोठा झाल्यावर आरव तू मम्मी काम करू नकोस बोला, ऐकलंस काय? हा, असं मोठा झालास का नाही मम्मी तू आरामासाठी असतो, आरामासाठी असतो मदर्स डे। माहेरात आल्यानंतर प्रत्येकीला हे सुख मिळतंच की थोडासा आराम मिळतो। मनासारखं जेव्हा वाटेल तेव्हा कुठलंही काम करा, जेवण करा, काही कुठलीही बंधनं नसतात। सासरी कसं असतं की वेळेत सगळं आवरा, ही कामं करायचीत, कारण आपण जबाबदारीने ती पार पडतो, आपल्यावरती त्या जबाबदाऱ्या असतात। पण माहेर म्हटलं की सुखाची जागा, आणि माझी तर इच्छा आहे की प्रत्येकीला ती मिळावी, अगदी प्रत्येकीला। कारण काही काही अशा कमेंट्स आल्या की ताई मी इतकी वर्ष झाली गेलेलीच नाही आहे, किंवा नशीबवान आहेस की तुला हे सुख मिळते। तर मी तरी देवाकडे प्रार्थना करेन, स्वामींच्याकडे प्रार्थना करेन की प्रत्येकीच्या आयुष्यात हे सुख यावं, प्रत्येकीला तिचं माहेर पण मनसोक्त अनुभवायला मिळावं। असं नाही की माहेर आल्यानंतर मी रिकामीच बसते किंवा काहीच काम करत नाही। मला जी जी कामं आवडीची वाटतात ती सगळी करते, एक स्वयंपाक सोडला तर। पण कधी कधी मूड आला तर छान स्वयंपाक देखील करते, म्हणजे मम्मीला म्हणते की आज ही रेसिपी करते। मम्मीने मला आत येऊन सांगितलं, बघ की तुला बाहेर काय ते दाखवते, आणि इथे बाहेरून बघते तर आरवने चक्क मला मदत करायला सुरुवात केलेली। आदल्या रात्री सगळा पसारा त्याने केला होता, तर तो सगळा पसारा त्याने आवरला, चप्पल वगैरे सगळे बाहेर नेऊन ठेवले, सगळ्यांचे चार्जर वगैरे काढून तो जागेवरती ठेवत होता। म्हटलं ठीक आहे, चांगली सवय, करू देत। त्यानंतर बेडशीट वगैरे मी चेंज करायला घेतलं, कारण गावामध्ये कसं होतं की जेव्हा पाऊस पडतो असा वळीवाचा, तेव्हा जास्त करून मुंग्यांची थोडीफार इकडे तिकडे चहलपहल दिसते। मग त्याच्यासाठी बेडशीटच चेंज करून टाकलं।
आणि जसं मी म्हटलं आधी की प्रत्येकीला हे सुख मिळावं, माहेर पण जोपर्यंत आई आहे तोपर्यंत असतं मला असं वाटतं. कारण आता जरी मम्मी घरात नसली ना तरी मी तिला म्हणते मी जोपर्यंत आहे ना राहायला तोपर्यंत घरात पाहिजेस, तू इकडे तिकडे जाऊ नकोस. कुठे बाहेर जरी गेली तरी मी फोन करून लवकर बोलून घेते, कारण करमतच नाही. आणि प्रत्येकीला असं वाटत असेल तर स्वामींच्याकडे प्रार्थना आहे प्रत्येकीला हे सुख अनुभवायला मिळावं नक्कीच. आता थोडं तरी क्लीन केलंय. मम्मीला एवढा वेळ मिळत नाही आता, कारण ती ब्लाऊज शिवण्यामध्ये आता जरा जास्त स्वतःला गुंतवून घेतले. ते हा सगळा कपडे ब्लाऊज वगैरे तिच्याकडे शिवायला आला, तेही मी माझे कुर्ते जे आहे ते तिच्याकडे दिले तर अल्टर करण्यासाठी. आणि हा पसार आता आवरायचं आहे मला, थोडंसं आवरते. नेहमी माझं असं असतं, मी जेव्हा कोवाडला येते आल्यानंतर पहिला दिवस माझं जरासं सगळं सेट करण्यात जातो. मम्मी तसं सगळं स्वच्छ ठेवतेच, पण आल्यानंतर परत एकदा सगळं हे करते. नेहमीच माझं असंच झालं आहे. कुठेही जा, कुठेही गेलं तरी अगदी असं असतं की आधी ते सगळं व्यवस्थित सेट करायचं आणि त्याच्यानंतर मग परत सगळं व्यवस्थित सेट झालं व्यवस्थित. म्हणजे आता इथे सगळं गादी वगैरे होती. हे ड्रेसिंग टेबल जे आहे ते पण सगळे काय मम्मी काय एवढं काय लक्ष नसतं मम्मीच्या ड्रेसिंग टेबलकडे. आम्ही तर आलो तर मी आणि राजीच असतो त्याच्यामध्ये, तर ते एक जरासं सेट करायचं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा मम्मी भाजी भाकरी करते. मी म्हटलं मी सगळं हे किचन म्हणजे पूर्ण सगळं स्वच्छ करते, म्हटलं आवरते. आणि त्याच्यानंतर माझे सामान व्यवस्थित जागेवरती ठेवते. त्याच्यानंतर पुढचा दिवस सुरू करूयात. अगदी सासर असू देत किंवा माहेर असू देत, मला हे फार आवडतं क्लिनिंग करणं. आणि काय माहीत मला OCD आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं काही मला समजत नाही, पण मला कुठलीही जागा असू देत, म्हणजे सासरी गेले, माहेरी गेले, मुंबईला गेले, कुठेही गेले तरी ते थोडंसं क्लीन पाहिजेत. अगदी छोटंसं घर जरी असलं आणि तरी ते स्वच्छ असलं तरी मन आपलं खूप प्रसन्न राहतं. याच्यासाठी म्हणून मी हे करतच राहते. वाटलं काय ते किसणे खोबरं किसतली मग ह्या बाजून असं घातलं हाताला नाही लावायचं, ते पायाला घासायचं. पायाची डेड स्किन असते की नाही तर ते काढायचे असते पेडिक्युअर करताना. आईला काय वाटलं ते किसनी आणलीस नवीन आणलीस काय म्हणून विचारायला लागले आई. मला वाटलेलं की पाऊस पडणार नाही, कारण मगाशी वातावरण इतकं स्वच्छ क्लिअर छान होतं, पण मला नोटिफिकेशन आलेलं की तासानंतर पाऊस असणार आहे आणि म्हणून पाऊस आहे. आई मला तासाभरापूर्वीच कळालेलं की आज पाऊस पडणार परत. मम्मी म्हणते मगाशी गेला घे पाऊस, आता गेला पाऊस. मग सकाळी बोललेले संध्याकाळी थंडस्टॉर्म असेल म्हणून, आता पडून जाणार परत. आज बारस वगैरे आहे कुणाचं, कुणाचे बर्थडे आहेत, कुणाचं लग्न आहे, हळदी आहे. तुम्ही लग्नाला येऊन यायचं नाही तर नाही ताई आली की ताई आला म्हणतो तुम्ही बी आज जाऊन यायचं नाही. मम्मीला ते आता पाठवणार आहे, एक बर्थडे आहे मम्मीच्या मैत्रिणीच्या नातवाचा, जाव म्हणायला लागले. 4 महिन्यानंतर आज मम्मी घरातून बाहेर पडली, म्हणजे एका फंक्शनला गेलेली लग्नाला पहिल्यांदा. अजून खूप सारे दिवस ती गेली नाही कुठल्या फंक्शनला किंवा काय. ऐक गाडी लागली. आता वारे सुटले भयंकर. वरच्या रूममध्ये पप्पांना ठेवलं होतं, तर जवळजवळ पप्पा गेल्यापासून 4 महिने ती वरच्या रूममध्ये गेलेलीच नाही अजिबात. मला सकाळी म्हणायला लागली होतच नाही जायला वगैरे म्हणून, तर तिला म्हटलं तर बाहेर पडायचं मम्मी, जास्त काय विचार करत बसायचं नाही. मग आता तिच्या मैत्रिणीच्या मुलाचा नातवाचा बड्डे आहे, तर तिकडे जा म्हणायला लागलं, जाऊन या जा. आता घरात राहून वेळ लागायची पाळी, काय करतात काय माहित. माझं आज मदर्स डे म्हणून मी तिला विचारते मम्मी आज काय स्पेशल करू सांग तुझ्यासाठी. मग ते लक्षात आल्यावर म्हटलं हेच गिफ्ट तुझ्यासाठी की जा बाहेर पड. मग काय म्हणते ते बघूया, मी बघते. माहेरी आल्यानंतर पहिले 2 दिवस माझे कसे गेलेत किंवा काय रुटीन असतं हे मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. क्लिनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तरी हेल्प करतेच मी. स्वयंपाकामध्ये शक्यतो हेल्प करते, पण खरंच मला जेव्हा वाटतं तेव्हा मी नक्कीच करते. पण दिवे लागण्याची वेळ किंवा ह्या गोष्टी मला फार आवडतात. कारण सुळ्यामध्ये सुद्धा असताना तुम्ही बघितलं असाल की मस्तपैकी असं बसून पूजा करायची, छान दिवा अगरबत्ती लावायची, धूप वगैरे लावायचं, कापूर जाळायचं, त्याच्यानंतर मोकळं आकाश असतं, मोकळं दार असतं आणि तिथे जाऊन हे धूप वगैरे ठेवायचं. हे प्रचंड मनाला शांती देणारं असतं. आणि कोवाडला आल्यानंतर किंवा सुळ्याला गेल्यानंतर माझं हे नेहमी होतं संध्याकाळच्या वेळी. खूप मनाला शांती भेटते. आणि काय माहीत हे लहानपणापासून मला आहे, म्हणजे अगदी मी खूप आधीपासून मला राजी विनू वगैरे कधी कधी चिडवायचे. आणि कारण काय माहीत ते दिवे लागण्याची वेळ किंवा सकाळचं दिवाला म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगरबत्ती लावणं किंवा ह्या गोष्टी त्या आहेतच पहिल्यापासून, कारण मला त्या आवडतात. एक एनर्जी चांगली भेटते म्हणून मी या करते, दुसरं असं काही नाही.
शांत वाटतं मनाला आणि त्या नेहमीच प्रत्येकाने कराव्यात गोष्टी. इंडस व्हॅलीवरून मी स्वतःसाठी सुद्धा कुकवेअर मागवले होते आणि आता सोळ्यामध्ये सुद्धा घेतले होते आणि आता खास मम्मीसाठी इकडे सुद्धा मी मागवलेत, ज्याच्यामध्ये तडका पॅन आहे, कढई आहे, त्याच्यानंतर फ्राईंग पॅन आहे आणि हे दोन पॅन, म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी मागवलेल्या आहेत. लिंक तर मी देईनच आणि हे यूज पण करायचं आहे. कधीपासून येऊन ठेवलं होतं आणि मम्मीने ते बॉक्सच ओपन केला नव्हता आणि तिला मी काल आल्यावर विचारलं, ती म्हणाली ब्लाऊज शिवण्याच्या नादात मी विसरूनच गेले. तर आता मी तिला देते. आता मी साफसफाई करते, त्याच्यामुळे माझा अवतार तुम्हाला असा दिसतो. हे बघ भांडी, ती कुकवेअर. हे आई मला देणार आहे सगळे गोळे. तर हे आता गोळे मी घेऊन जाणार आहे 2-3 याच्यातले 2 घेऊन जाईल, म्हणजे कुठल्या पण ह्याच्यात टाकता येतील मला घरगुती. गोळवणी करूया आई जराशी, खातो की जराशी करूया. चिंचेची गुळवणी लई दिवस झाले. होय ग बाई तिकडे हम दो हमारा एक. नाही लई दिवस, वर्ष झाली खाऊन गुळवणी. करणार मग थोडीशी करूया की. हा थोडीशी करूया, लसूण कोथिंबीर रेटिंग घालून करूया. ठेव नंतर करतो. घातली तर हे चीज झिंगे भारी होत्या. होय कारण मी खाण नाही आई. तुझं जावई नात जावई आणि नात जावईचे पप्पा खाते झिंगे. त्याच न वाढती करून तिला सांगायचं त्या बाईला. ते ह्याच्या आमटीमध्ये काय म्हणतात त्याला, रस हे ग सार, एवढं जड नाही पण हे लई जड आहे. सारात टाकूस भारी आहे बघ, मस्त होते सर. काढून बघूया. हा घावणे ह्याच्यात घावणं काढून बघूया, रात्री काढूया. ह्याच्यात रात्री नाही उद्या काढूया घावणं. त्याच्यात ह्याच्यामध्ये पुरी तळून बघूया याच्यामध्ये. आणि हे काय आपण फ्राय, हे घासायला पाहिजेत मम्मी अगोदर चांगलं. हे कशाने घासायचं असते? स्क्रबरने घासायचं. ते काता असतो तेच की, काता असतो की नाही तो स्टीलचा ग, त्यांना घासायला पाहिजेत. ते घासून नंतर छान क्लीन करून तेल लावून थोडंसं हे करायला पाहिजे. ते हे इकडेच मागवलो की सरळ मी. माझी मुंबईकडे आहे की नाही कढई, ह्याच्यापेक्षा मोठी आहे, डीप आहे एकदम. ह्याच्यात काय तळता बिळता नाही, खोलगट आहे की नाही. गुलाबजामुन त्यांनी भारी तळतात, मी एकदा केलेलो याच्यामध्ये, भारी येते. आतमध्ये ठेवून हळू ठेव फरशीवरती. सो मंडळी हे कुकवेअर मी मागवले आहेत खास इकडे, कारण हे खरंच कास्ट आयर्नचे खूप फायदेशीर ठरले. मग हे इथे कोवाडला ठेवते. आता ह्यात काय करायचं, आता कुठल्या तरी फोडणी मारणार असेल, तडका मारणार असेल कशावरती तरी, तर ह्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी घालून ती वरनं तेलाचा तडका मारत नाही. हा त्याच्यासाठी. घासायला पाहिजे, ठेव अगोदर घासून घेऊया नंतर. मंडळी एक एक भांड्यामध्ये काहीतरी करून तुम्हाला रेसिपी दाखवेनच. पहिल्यांदा कढईमध्ये विचार करते की आरवला पुरी खूप आवडते, तर मम्मीला म्हणते की पुरी भाजी कर. प्लस आपले एक सबस्क्रायबर आहेत, फॅमिली मेंबर आहेत, जी प्रेग्नेंट आहे आणि तिला पुरी भाजीची रेसिपी हवी मम्मीची, खास करून पुऱ्यांची, ज्या काही तेलकट होत नाहीत. तर मग विचार करते की आज संध्याकाळी करायचं आहे. बघूयात, मम्मी आमची दाखवणार आणि तुम्ही बघणार, मग रेसिपी ती फॉलो करा. मम्मी मला वाटते चकलीची रेसिपी एक, त्यानंतर दिवसांची रेसिपी, शेपूच्या भाजीची रेसिपी खूप जणींना आवडली होती. सगळ्यांनी फॉलो करून सांगितले देखील होते की खूप मस्त होते. भाभी आली की नाही तुमचं बघून भाजी केलो, आता शेपूची भाजी लई खाऊ लागले. ते अर्क लागणार ना शेपूच्या भाजीचा. चला मी आवरून घेते. मला लास्ट आठवड्यात नाही मी गुळवणी कधी खाल्ली, चिंच गुळवणी. आणि आईनं आता ही डब्बीभर करून ठेवली आणि जी बाकीची चिंच ती सुकवून मग मी मुंबईला घेऊन जाणार, म्हणजे आमटीत वगैरे टाकायला बरं. आणि खूप दिवसानंतर मी टेस्ट करणार. अख्खी चिंच गुळवणी माझी आहे. सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं असणार. आत्ताची जी मुलं आहेत, शक्यतो शहरात वाढलेली, आरवला सुद्धा ऊस कसा खायचा हे माहीत नव्हतं. लास्ट टू लास्ट इयर आम्ही शिकवलं. आणि त्याच्यानंतर चिंच गुळवणी हा प्रकारच त्याला माहीत नव्हता. त्याच्या वयाचे आम्ही जेव्हा होतो तेव्हा अक्षरशः चमच्याला असे चिंचांची गुळवणी करून खाऊन खोकला येईस तोपर्यंत आपण हे खाल्लं होतं. आरवलाही मी ते अनुभव घे म्हणत होते, भलेही तुला आवडलं नाही तर पुढे अजिबात खाऊ नको, पण टेस्ट कर, तुला माहीत असलं पाहिजे की काय असते चिंच गुळवणी, किंवा
खरंच आत्ताच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, माहीत नाहीत आणि पुढे माहीत पडणार आहेत की नाही हेही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मी म्हणते की मी जे माझं बालपण अनुभवलं, ज्या मजा मस्ती केलं गावात असताना, तर त्यालाही अनुभवायला मिळाव्यात. म्हणून मध्येही मी 2-3 दिवस मम्मीसोबत त्याला ठेवलं होतं की त्याला कळावं की आजी आजोबांसोबत राहणं काय असतं किंवा आपण कसं त्यांच्याशी मिक्स अँड मॅच केलं पाहिजेत आपल्या गोष्टी. तर ते अनुभव देण्यासाठी आता थोड्याशा गोष्टी त्याला मी सांगते आहे आणि एक आई म्हणून मला जसं त्याच्या बाबतीत योग्य वाटतं तशा सगळ्या गोष्टी करते आहे. आता इथे तुम्ही बघताय की मी मस्त चमच्याला चिंच गुळवणी लावली आहे आणि आता 1 तासभर बसून ती मस्त खाणार आहे मी. भरपूर वर्षानंतर मी खाते असं मला वाटतं. आरवच्या वेळेला प्रेग्नंट जेव्हा होते मी तेव्हा 3 दिवस फक्त मी चिंच गुळवणी खाल्ली होती. इतकं मला ते वेड लागलं होतं. कदाचित आरवला त्याच्यामुळेच आता आवडत नाही की काय माहीत, कारण मी सफरचंद पण त्याच्यावेळी खूप खाल्लेली आणि आता त्याला सफरचंद जास्त आवडत नाहीत. पुरीच्या रेसिपीसाठी रवा केवढा घेतलाय? पाववाटी घेतलाय. पाववाटी रवा आहे, चाळून घेतलेला आहे अगोदर. आणि मैदा 1 वाटी म्हणजे बाउल घेतलाय आपण. पाववाटी बाउल, 1 पूर्ण बाउल मैदा. ते चाळून घेऊ. आणि गव्हाचं पीठ हे केवढं? 1 वाटी म्हणजे मैदा आणि गव्हाचं पीठ सेम. आणि त्याच्या पाव वाटी जे असेल ते रवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता. आणि पाणी घालून मळायचं. मोहन वगैरे असलं काय टाकायचं नाही. बघ तेवढं बस. अजून टाकू? जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. म्हणजे जास्त पातळ पण वाटत नाही, जास्त घट्ट पण वाटत नाही. 5 मिनिटं ठेवायचं झाकून जरा करायचं. इंडस व्हॅलीचा कास्ट अँड कुकवेअर सेट जो मागवला त्यामधली ही कढाई मी आता वापरते आहे. 100% टॉक्झिन फ्री, फूड सेफ असे हे कुकवेअर आहे. त्यामुळे मला बेस्ट वाटतं. हीट रिटेन्शन कमालीचं आहे, त्यामुळे गॅससुद्धा वाचतो. आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण असे पदार्थ वगैरे करतो तर ते आयर्न रिच बनतात, कारण नॅचरल आयर्न कॉन्टेंट त्याच्यामध्ये मिसळतो. आणि फूड जे मिळतं ना होतं ना तयार त्याच्यामध्ये ते टेस्टियर होतं, कारण नॅचरल एक फ्लेवर त्यामध्ये मिसळतो. त्याच्यासाठी कोणतेही पदार्थ करताना ते कुकवेअर तुम्ही कोणतं वापरता यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि हा कुकवेअर सेट गॅस, स्टोव, OTGs, कॅम्पफायर सगळ्यासाठी सुटेबल आहे. डिटेल्स मी दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. गॅसची फ्लेम फुल्लच ठेवायची. हा तुम्ही 2 दिवसांचा व्लॉग बघितला. माहेरचं रुटीन असं असतं नॉर्मल अगदी, म्हणजे आज हे उद्या ते असं कोणत्याही गोष्टी ठरवलेल्या नसतं. जेव्हा जी गोष्ट वाटते तेव्हा ती गोष्ट करत राहते मी. पुरीची रेसिपी मागितली होती त्याच्यामुळे म्हटलं ही आपण नक्कीच शेअर करू अगोदर. पुऱ्या, छान मटकी बटाट्याची भाजी, आम्रखंड आणि त्याच्यानंतर बटाट्याची भाजी. आपण टेस्ट करू. लेयर पुरीची नेहमीसारखं अप्रतिम, छान. काहीच फरक नाही, मागच्या वेळेस केली सेम तसं झालं. तुम्ही लेअर पण छान पडलात, खुसखुशीत झालात, एकदम भारी. नक्की करून बघा. आणि जिनं रिक्वेस्ट केली होती स्पेशल खास तिच्यासाठी रेसिपी होती. छान अशा करून पहा आणि खा. या प्रेग्नन्सीमध्ये एन्जॉय करा. सो मग मैत्रिणींनो, आजचा व्लॉग हा इथेच संपतो. माहीत आहे की 2 दिवस लागून मी हा व्लॉग तयार केलेला आहे. माहेर म्हटल्यानंतर आपण थोडासा आळसपणा करतोच, पण आजपासून आळसपणा अजिबात होणार नाही व्हिडिओजमध्ये. आणि ही कुर्ती मी घातली होती कालच्या एका व्हिडिओमध्ये, तर त्याचे लिंक्स विचारले होते. ही कुर्ती, त्याच्यानंतर परत एक कुर्ती मी अजून एक निळ्या कलरची ह्या व्लॉगमध्ये घातली होती, ती एक.
आणि ही पण स्लीवलेस आहे. नॉर्मल डेली वेअर, ऑफिस वेअर, समर कलेक्शन तुम्ही कशासाठीही वापरू शकता, कारण खूप कम्फर्टेबल वेअर आहे आणि तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून दिल्या जातात त्या कुर्ती. कारण ही कुर्ता सेट जो आहे तर हे स्लीवलेस आहे, तर काही जणी स्लीवलेस नाही करत, कम्फर्टेबल नाही वाटत, तर तुम्हाला हातसुद्धा म्हणजे स्लीवसुद्धा जोडून दिले जातील. डिटेल्स जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की कुणाकडून तुम्ही कुर्तीज या घेऊ शकता. हवं तरी ते एक नंबर फ्लॅश केलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कोणता कुर्ता सेट हवा आहे तो घेऊ शकता. कस्टमाइज कलरसुद्धा करून दिले जातील तुम्हाला. आणि ॲक्च्युअलमध्ये हे कॉटन अटत वगैरे नाही, 60-60 कॉटन आहे आणि श्रिंक वगैरे होत नाही आणि फेडसुद्धा होत नाही कलर. कारण काल मी बाहेर सुकत वगैरे टाकला होता, पाण्यातून सुद्धा काढला होता, तर कलर नव्हता गेलेला. सो डिटेल्स मी देईन. आणि इंडस व्हॅलीचे जे कुकवेअर मी मागवलेले आहेत, मागच्या वेळेला सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तव्याचा, तर तेव्हाही खूप जणांनी विचारलेलं, तर मग त्याचेही डिटेल्स देईन, तुम्ही चेकआउट नक्की करा. चला, आजचा व्हिडिओ संपतो. उद्या छानसा ब्लॉग घेऊन मी हजर राहीन. बाय बाय.